मालकरी बी कोणाची नाही त्यांना बसव काकड्याला ती देवाला म्हणतात उठा पांडुरंगा माता दर्शन द्या सफळा देव तुला उठवीन डंगऱ्या पण देव उठायचं नाही महाराज खाऊ नका अशा मताची मी नाही बिनधास्त खा पण देवळात नको खायचंय ते खा प्यायचंय ते प्या काय करायचंय ते करा पण देवाच्या नावाखाली करू नका एवढीच माझी विनंती आहे महाराज काय करायचंय ते करा खायचंय ते खा पण त्याला आंबाबाई खंडोबा घुसवू नका त्यांना लागत नाही हो तुम्हाला लागतं बदनाम केलं तुम्ही देवाला सुद्धा देवीची गाणी डीजे मध्ये वाजतात पंचमीचा चांदणा चमकताय लकला का आंबा खेळती झोका झोका निष्ठला म्हणजे कळून तुला काय मजा असते ती तोवर नाही कळायची दादा हुशार रे परवा दिवशी मला एक पोरगा भेटला म्हणला ताई म्हणलं काय झालं म्हणलं श्रीकृष्णाला बिना लग्नाचं प्रेम केलं मी केलं त्यात वाईट काय झालं म्हणलं ये तुला दाखवते ताकद नाही आपल्या ती आता 60 किलोचा त्याचा ठोका पडला असता पुढची 3 कीर्तन बंद पडली असती त्याच्या कुठं नादी लागता त्याला मी प्रेमानं सांगितलं म्हणलं बाबा तुला काय वाटतं मला वाटतं मी म्हणजे कृष्ण ती म्हणजे राधा म्हणलं वा असं वाटतं तुम्हाला राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता मग तुमची पोरं 21 ची तुमची सून 5 ची का हे प्रेम नाही बरं याला सिद्धता आहे राधे राधे ये श्याम सुंदर राधे राधे ये श्याम सुंदर त्यांना सांगा सगळं करा रे दादा वय तोपर्यंत सगळं करून घ्यायचं माझी तर विनंती आहे जीवन जगून घ्या आतापर्यंत माणूस सगळ्या गोष्टीची तयारी करतो पण मरणाची तयारी कोण करत नाही आपण मरणाची तयारी करायची असं जीवन जगायचं ना दादा स्वाभिमानी फक्त अभिमानी नाही थोडासा फरक आहे मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे मुलगी आहे स्वाभिमान आहे वारकरी संप्रदायात आहे स्वाभिमान आहे माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही हा अभिमान आहे स्वाभिमान असलाच पाहिजे कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा कुत्र होऊन जगलेलं बरं ना दादा थाटात जगायचं रासत जगायचं नाही चलायला लागलो ना 10 जणांनी सोबत चलावं बसलो ना 10 जणांनी सोबत बसावं अरे उठलो ना 10 जणांनी सोबत उठावं आणि यदा कदाचित मेलोच ना ज्यांना ऐकले त्याच्या डोळ्यात खळकन पाणी यावं इतकं गोड जगावं आणि क्या तुझा काय प्रेमाने जगा फक्त एवढंच आहे थोडा विचार कर काय खरंय काय खोटंय फक्त विनंती आहे माझी आम्हाला जाणीव नाही दादा आमचं कसं झालंय आम्हाला जे दिसतं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय झालंय तर याच्या पलीकडे आम्हाला कशाचं घेणं देणं कशाचंच नाही कशाचंच नाही आपले माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोल गोल साडी बस तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे अशातले आपण खरंय की खोटं काही नाही दादा फक्त विनंती डोळे उघडा आणि शिका कि हे आपलं नाही मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया कोरोनाच्या काळात तरी कळलं असेल पैशाला किंमत करोडपती नवरा असू द्या करोडपती आणि पॉझिटिव्ह निघू द्या सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची मग त्या खा त्याच नाही महाराज तेव्हा त्याला कळलं जिला सुख सुख म्हणायचं तीच दुःखाचं कारण आहे महाराज जीवन आहे आज जवानी परित्रणे वारे कल पछताएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा
श्रीमंती आली तर माज करू नका आणि गरिबी आली तर लाज वाटू देऊ नका. आहे ना पैसा, अरे करा ना दान. पण पुढचं मी सांगते, दान सुद्धा त्याला करा ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करायचं. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाचं घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, ड्रायफ्रुट्सचं घ्या, पाकिट घेता येते, काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण तिकडं नारायणगावला, नाही तिकडं मी याला खपून पुण्याला महाराज. काही कमी नाही त्याला, ओळखीचे ओळखी येत महाराज. पण साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, हो शर्ट मळलाय, गरज आहे त्याला, पंगत घातली, तुमचं प्रेस्टिज वाढावं म्हणून आपण श्रीमंत लोक बोलवले, किंमत आहे. पण गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, ज्यांच्या लेकरांना गोडधोड भेटत नाही, अरे त्यांना खाऊ घालून बघा. पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. दान त्याला करा, त्याला करा. आणि वेळ जायच्या आधी रे, वेळ गेल्यावर काय ओरडता? एसटी गेल्यावर बस स्टँडला जाण्यात मजा, मागं मागं पण कुठं सापडणार आहे का? पण आधी सावध व्हा. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. आणि इथं एकदा आलात ना, अरे तरलं नाही, राम नामाची दगड तरली. खरंय ग? मला नाही माहित, तुम्ही सांगा खरंय का? ए माय लय रामायण ऐकी त्या, खरंय का? काही फायदा नाही पण यांचा रामायण आणि महाभारत ऐकू. इमानदारीनं सांगा, लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाट देता का? मग काय देता? मोठ्यान बोला, काय देता ग? अय गुंजळवाडीच्या बाया, काय देता ग? काय देता? धर बाबा, खेळ खेळ. तुमच्या मेकअप करण्यामध्ये तो जरा डिस्टर्ब करतोय, आहे की नाही? धर खेळ. परिणाम इतका बेकार झाला माय मावल्या. कसं आहे, माणसाचं जरा अवघड झालं. आम्हाला संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही, संस्कृती नावाची गोष्ट राहिली नाही. ते आम्ही सुसंस्कृत फार कठीण आहे. मी असं नाही म्हणत तुम्ही प्रेझेंटेबल राहू नका किंवा तुमचं प्रेझेंटेशन चुकीचं असलं पाहिजे, स्टँडर्ड राहू नका, सगळं करा रे दादा. सुशिक्षित राहा, स्वतःची खळगी ही भरा, पण स्वतःची खळगी भरताना लोकांचं लुबाडून खातोय का याचा तरी विचार करा. लय अवघडात घुसू नका, लय सोपा परमार्थ. खऱ्यानं वागा फक्त. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषा. कळलं त्यालाच कळलं, घ्या समजून महाराज. असली दुनिया. आणि इतके प्रामाणिक लोक आहेत आपण, इतके प्रामाणिक लोक आहेत की पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. घ्या समजून महाराज. अरे एवढे प्रामाणिक लोक आहेत आपण, गावातल्या किराणा दुकानदाराचा पेन कायम सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहितीये गावला ये म्हणे. चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच गेली. भारतच लय गुणवान आहे महाराज. अरे आमच्या गावात पैसा पायी असं सरपंच केला ज्याला सही सुद्धा येणार. तुमच्यातला नाही, दुसरीकडला. ती आमच्या मारू उभ्या. मास्तर म्हणला सरपंच झेंडा वंदन, सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही, ते करून बोलायला. मास्तर म्हणला दुरी वडा. सरपंच देशप्रेमी नव्हता, देशीप्रेमी होता. त्यानं भानात अशी दुरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. अरे भारत आहे आपला, डोळ्यात आपल्याला. इतक्या लेट कस पेटल्यावर अवघड होईल माझं. चला जरा अवघड झालंय आपलं. विनंती माझी, पायाला हात लावून सांगते, इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्याच्या, पैशावाल्या, लाचाराच्या, पदाधिकाऱ्यांच्या हाताने फडकवत जाऊ नका. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकावा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला. त्या हातवर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं ना, हे त्या आईला विचारा जिने पोटचा गोळा दिला. त्या बापाला विचारा ज्याने म्हातारपणाची काठी दिली. त्या बायकोला विचारा रे जिने कपाळीचं कुंकू पुसलं. त्या लेकरांना विचारा, बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. तुम्हा मला काय किंमत आहे महाराज? 500 हजारांना मतदान करणाऱ्या आपल्या जाती, आपल्याला देशप्रेम आहे का? जाणीव ठेवा. छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही माय, घुस तेवढी बाबू होती. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात तुम्ही. का नाही जपायचं ग लेकरांना? आरशासमोर उभा राहून रोज सकाळी आरशाला प्रश्न विचारता, मी कशी दिसते? कधीतरी हेही विचारा, मी कशी आहे? कारण एक वाक्य सांगते, राग आला तर येऊ द्या. बाईच्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येतो, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा.
सगळ्या नाम आहे माऊली. धन्य धन्य तोराई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य तोराई शिवरायांची चिचाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा चिचाईला. मुजरा मानाचा मानाचा चिचाईला. माझ्या राजाचा तमाशाचा तत्व मला राजाने विचारलं, आई साहेब आहे का? आज्ञानी लेकराला माय सांगते, बाय राजे राजा व्हायचं तुम्हाला. बाय राजे राजा व्हायचंय तुम्हाला. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. अशा कुशीत जन्मलेलं रत्न आदिलशाह, निजामशाह, मुघलशाह, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर दयाखोल्या नाचत होता. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, ती नजोगऱ्यांना नव्हता घुमाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, ती नजोगऱ्यांना नव्हता घुमाली. होती जिजाईला खंत झाला शिवबा संत. होती जिजाईला खंत झाला शिवबा पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चिचाई. मुजरा मानाचा मानाचा चिचाईला. आता काय काय बसलेले म्हणते, लयच होतू येते का? भांडवल करते काय? अरे माझ्या राजाच्या इतिहासाला भांडवल करायची गरज नाही, फक्त जाणीव आहे. जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती आहे का? सांगते ऐका. जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हद तक कर ले. की अवस्था तुमची आमची असते. जानिए ठेवा, वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया.